कुणाची थेट हत्या तर कुणाला अमानुष मारहाण। मराठवाड्यात पवनचक्कीच्या वादातनं अशा घटना वारंवार घडत आहेत। आता ही एक अशीच घटना समोर आली आहे धाराशिवच्या तांदुळवाडीतनं। तांदुळवाडीतील शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतात पवनचक्की विद्युत लाईनचे टॉवर आहेत। मोबदला देण्याची माफक अपेक्षा त्यांनी ठेवली आणि त्यासाठी आंदोलन केलं, पण पुढे त्यांच्यासोबत जे झालं त्याने संपूर्ण मराठवाडा हादरून गेलाय। पाहूया नेमकं काय घडलंय। ही दृश्य आहेत धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या तांदुळवाडीतली। पवनचक्कीच्या वादातून झालेल्या अमानुष मारहाणीमुळे पुन्हा एकदा मराठवाडा हादरलाय। पवनचक्कीच्या वादातून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण झाली आहे। पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मोबदला द्या, नाहीतर काम थांबवा असं सांगणाऱ्या गणेश शेरकर या शेतकऱ्याला ही दमदाटी झाली आहे। तांदुळवाडी शिवारात शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे 2 टॉवर आहेत। एका कंपनीकडून जेवढा मोबदला मिळालाय तेवढाच मोबदला दुसऱ्या कंपनीनं द्यावा अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती। यावरून त्यांनी शेतात सुरू असलेल्या टॉवरचं काम थांबवलं। मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलवून थेट शेतकऱ्यावरच दमदाटी सुरू केली। यावेळी भाजप नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शेतकरी आणि भाजप माजी नगरसेवक राजू कवडे यांच्यावर अमानुष लाठीमार केल्याची घटना घडली। शेतकऱ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक झाले आहेत। त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीला निजामाची उपमा दिली आहे। माझं सरकारला एवढंच विचारायचंय की तुमच्या आत्ताच्या पोलिसाची कार्यपद्धती, काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि निजामाच्या काळात जे रजाकार होते याच्या कार्यपद्धतीत काय बदल आहे? हे पोलीस काम कुणासाठी करतायत? मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं। गृहमंत्री म्हणून आपण यासाठी जबाबदार आहात आणि आपण या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्र जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे की तुम्ही काम कुणासाठी करताय। रजाकार आणि आताचे काही पोलीस अधिकारी ह्या ज्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल नाही। तर माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की अशा दोषी अधिकाऱ्यावर आपण कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। मराठवाड्यातले काही जिल्हे सध्या पवनचक्कीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून गुद्द्यावर आले आहेत। यामध्ये राजकारण आणि अर्थकारणासाठी थेट लोकांच्या हत्येपर्यंत मजल गेलेली आपण पाहिली आहे। हे अर्थकारण नेमकं काय ते समजून घेऊयात। पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली जाते किंवा भाडे तत्वावर दिली जाते। भाडे तत्वावर घेतल्यास 20 ते 25 वर्षांचा करार केला जातो। प्रकल्पासाठी साधारणतः 2 ते 3 एकर जमीन लागते। टेकड्या किंवा खुल्या भागातील जमिनी प्राधान्यानं निवडल्या जातात। जमिनीचं मूल्यांकन हे सरकारी किंवा बाजार भावानुसार होतं। शेत जमिनीसाठी नॉन ॲग्रिकल्चर परवानगी आवश्यक असते। पवनचक्की प्रकल्पाचा खर्च त्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो। हा खर्च सरासरी 5 ते 7 कोटी प्रति मेगावॅट इतका असतो। 1 मेगावॅट क्षमतेची पवनचक्की दरवर्षी 2 ते 3 लाख युनिट्स वीज तयार करू शकते। प्रति युनिटचा सरासरी दर 2.5 ते 5 रुपये प्रति युनिट इतका आहे। दरवर्षी 25 लाख युनिट्स वीज निर्मिती झाल्यास सरासरी 4 रुपये प्रति युनिट प्रमाणे वार्षिक उत्पन्न 1 कोटीच्या घरात जातं। 10 वर्षात उत्पादनाचा खर्च वसूल होतो आणि उर्वरित 10 ते 15 वर्ष नफा मिळतो। पवनचक्क्यांच्या कंपन्या कोट्यवधी रुपये कमावतात, मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देण्याच्या वेळी दादागिरी करतात। संतोष देशमुखांच्या अमानुष हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला। त्यामागे ही पवनचक्कीच्या अर्थकारणाचाच मुद्दा होता। तर काही दिवसांपूर्वी बीडमध्ये पवनचक्की परिसरात चोरटे शिरल्यावर तिथल्या सुरक्षा रक्षकानं केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यूही झाला होता। मराठवाड्याच्या विकासात भर घालणाऱ्या या पवनचक्क्यांच्या माध्यमातून आता तिथे रक्तरंजित राजकारणानंही शिरकाव केलाय। त्यामुळे तिथे विकासाऐवजी संघर्षच वाढत चाललाय। यावर वेळीच अंकुश लावला नाही तर परिस्थिती आणखी किती हाताबाहेर जाईल याचा विचार न केलेलाच बरा। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।